शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की यापूर्वी आपण निरीक्षण केल्याप्रमाणे हवामानामध्ये मोठे बदल झालेले आहेत. या भागामध्ये पावसाळी क्षेत्र आहे आणि या खालोखाल या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प आहे, जी मान्सूनची पूर्वतयारी आहे. त्यामुळे आता हवामानात कसे बदल होत आहेत याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपण गेल्या आठवड्यात बघितलं तर महाराष्ट्रामध्ये केवळ गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला होता. बाकी महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यात विशेष पावसाची नोंद झालेली नाही. मान्सून पूर्व कालावधी म्हणजे यामध्ये 1 मार्चपासून तर 6 मेपर्यंत जो पाऊस झाला आहे त्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये झाला आहे. त्या पाठोपाठ जालन्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये मोठी तूट कायम राहिलेली आहे. हवामानामध्ये पावसास अनुकूल असे बदल होत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. 8 तारखेला देखील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उष्णतेची लाट आणि कोस्टल भागामध्ये दमटपणा हा 9 तारखेला वाढू शकतो असा अंदाज आहे. दक्षिणेतील काही राज्यांमध्ये पाऊस आहे. हीच परिस्थिती 10 तारखेला देखील आहे. 11 तारखेला एक नवीन WD उत्तर भारतात सक्रिय होऊ शकतो आणि त्याचा प्रभाव 12 तारखेपर्यंत राहील. काल भारताच्या बहुतांश भागात पाऊस झालेला आहे. अगदी या भागामध्ये पाऊस आहे, त्यानंतर या संपूर्ण भागामध्ये पाऊस झालेला आहे. आणि आपण महाराष्ट्रात सुद्धा थोडं विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी असा पाऊस झालेला आहे. तेलंगणामध्ये पाऊस झाला आहे, म्हणजे जवळपास या भागात देखील पावसाची नोंद झालेली आहे. आत्ताच्या अंदाजानुसार साधारण एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र हे श्रीलंकेच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे. सध्या आपण जर ट्रॅक बघितला तर GFS मॉडेलने जो ट्रॅक दिलेला आहे तो ट्रॅक या भागातून म्हणजे बंगालच्या उपसागरातून भुवनेश्वरकडे जाण्याची शक्यता आहे. तर श्रीलंकेच्या दरम्यान या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ECMW मॉडेलने ते अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. याचाच अर्थ 2 ट्रॅक 2 मॉडेलने वेगवेगळे दाखवलेले आहेत. त्यामुळे आता मान्सूनपूर्व काळात कशा पद्धतीने सिस्टम तयार होते हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी 50-50 चान्सेस आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये 40°C आजूबाजूने तापमान आहे. थोडी तापमानात घट झालेली आहे, परंतु उद्यापासून पुन्हा तापमान वाढू शकतं असा देखील अंदाज आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यामध्ये पुन्हा 40, 42, 43° पारा जाऊ शकतो. नंतर आपण बघतो 11 तारखेनंतर विदर्भातील काही ठिकाणी 45°C किंवा त्याहीपेक्षा जास्त तापमान जाण्याची शक्यता आहे. हे तापमान साधारणपणे पुढे 15 ते 16 तारखेपर्यंत विदर्भ मराठवाड्यात कायम राहणार आहे. GFS मॉडेलनुसार जर आपण अंदाज बघितला तर विदर्भामध्ये आणि थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आज पावसाची शक्यता आहे. 9 तारखेला देखील पूर्व विदर्भ, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाचा हलका अंदाज GFSने दिला आहे. 10 तारखेला विशेष वातावरण नाही. 11 तारखेलाही विशेष वातावरण नाही, मात्र बंगालच्या उपसागरात वादळी सिस्टम आकार घेणार आहे. 12 तारखेलाही विशेष वातावरण महाराष्ट्रात नाही, परंतु बंगालच्या उपसागरातील सिस्टम अंदमानात मान्सून घेऊन यायला अतिशय मजबूत पद्धतीने आकार घेते. आज विदर्भ मराठवाड्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे. उद्या देखील तुरळक वातावरण राहण्याची शक्यता आहे. 9 तारखेला पूर्व विदर्भ, थोडं सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या भागात पावसाची शक्यता आहे. 10 तारखेला विशेष वातावरण नाही. 11लाही विशेष वातावरण नाही. 12लाही विशेष वातावरण नाही.
आज आयकॉन मॉडेलने मात्र महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे या मॉडेलच्या अंदाजाला आज आपण थोडं महत्त्व देणं आवश्यक आहे. आयकॉन मॉडेलने महाराष्ट्रात पावसाच्या घटना वाढू शकतात असा अंदाज दिलेला आहे. 9 तारखेला देखील मान्सूनपूर्व पावसाच्या बऱ्याच घटना विदर्भ, मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात घडण्याची शक्यता आयकॉनने व्यक्त केली आहे. 10 तारखेला याचं प्रमाण थोडं दक्षिणी भागात असणार आहे. 11 तारखेला मात्र याचा विशेष प्रभाव नाही. मात्र अंदमानातही एक नवीन सिस्टम आकार घेईल आणि केरळच्या आजूबाजूने एक सिस्टम आकार घेईल असा अंदाज आयकॉनने व्यक्त केला आहे. त्यामुळे 10, 11, 12 3 दिवस काही विशेष पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कुठल्याही मॉडेलने दाखवलेलं नाही. आयकॉन मॉडेलचा आपण एकत्रित अंदाज बघितला तर 2 सिस्टम बनण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे. एक सिस्टम ही बंगालच्या उपसागरात बनण्याची शक्यता आहे, तर दुसरी सिस्टम ही केरळच्या आजूबाजूने बनण्याची शक्यता व्यक्त केली आहे. साधारणपणे 11 तारखेनंतर याचा प्रभाव सुरू होईल असा अंदाज आहे. 11 तारखेला श्रीलंकेच्या दरम्यान एक वादळी सिस्टम विकसित होईल असा ECMW मॉडेलचा अंदाज आहे. आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार ही सिस्टम दक्षिण भारतावरून अरबी समुद्रात जाईल आणि नंतर ती अरबी समुद्रात प्रभावी ठरेल असा अंदाज होता. आत्ता मात्र अशा प्रकारचा अंदाज देखील नसून एक हलकी सिस्टम 19-20च्या दरम्यान पुन्हा डेव्हलप होऊन विरुद्ध दिशेने जाण्याचा अंदाज ECMW मॉडेलने दिला आहे. त्यामुळे अद्याप ECMW मॉडेलचा देखील वादळासंदर्भातला अंदाज निश्चित नाही. JFSने 10 तारखेला अंदमानाच्या दक्षिणेला एक सिस्टम विकसित होईल असा अंदाज दिलेला आहे आणि ही सिस्टम मध्य बंगालच्या उपसागरातून भुवनेश्वर किंवा विशाखापट्टणम याच्या मध्यावर जाऊन ती काही काळ त्या ठिकाणी रखडणार आहे. नंतर ती पूर्व भारताकडे सरकू शकते किंवा भूभागावर येऊन संपुष्टात येऊ शकते असाच अंदाज आहे. त्यामुळे कोणत्याही मॉडेलचा अंदाज अजून निश्चित नाही. आज महाराष्ट्रात नांदेड, लातूर, सोलापूर उत्तर पूर्व भागामध्ये, त्यानंतर पुण्यासहित कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलने दिलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा थोडा अहिल्यानगरच्या पश्चिमी भागामध्ये वगैरे देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर वगैरे भागात आज पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलचा आहे. उद्याही कोल्हापूर, सातारा, पुण्याच्या आजूबाजूने थोडं वातावरण तयार होऊ शकतं. हे वातावरण 9 तारखेला असण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. विशेष पावसाचं वातावरण किंवा कुठली सिस्टम सक्रिय नाही. सारखं वातावरण आपल्याला कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, साताऱ्याच्या काही भागात होताना दिसेल आणि महाराष्ट्रात स्थानिक वातावरण बनू शकतं. या पलीकडे जास्त अंदाज नाही. मात्र हे वातावरण 13 तारखेपासून अधिक प्रभावी होऊन बीड, अहिल्यानगर, सोलापूर आणि कोकण या विभागात परिणाम करू शकतं. 13 तारखेनंतरचे बदल महत्त्वाचे आहेत. ECMW मॉडेलने आज पूर्व विदर्भ किंवा विदर्भ, मराठवाडा, पूर्व भाग या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. विशेष वातावरण आजही दाखवलेलं नाही. उद्या देखील स्थानिक वातावरण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तयार होऊ शकतं. त्यामुळे मेघगर्जनेसह पाऊस महाराष्ट्रात काही भागात होणार आहे. यामध्ये विदर्भाचा बहुतांश भाग आहे. पूर्व विदर्भात चांगला पाऊस 8-9 तारखेला होऊ शकतो. थोडा कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता सर्वच मॉडेल दाखवत आहेत. त्यामुळे आपण एकूणच बघतो आहोत की 10, 11 आणि 12 तारखेला मात्र विशेष वातावरण नाही. थोडंफार किरकोळ वातावरण काही भागात तयार होऊ शकेल. परंतु 13 तारखेनंतर या वातावरणात थोडा सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.